नमस्कार मित्रांनो, ई-श्रम कार्ड धारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे। आता ई-श्रम कार्ड धारकांना पैसे मिळण्यास सुरुवात ही झाली आहे। जर तुमच्याकडे ई-श्रम कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा ई-श्रम कार्डवर 3000 रुपये भेटणार आहेत। मित्रांनो, आता बऱ्याच जणांना माहित नाही हे पैसे तुम्हाला कशा प्रकारे भेटणार आहेत। तर तुम्ही सुद्धा ई-श्रम कार्ड काढण्यासाठी जात असाल किंवा तुमच्याकडे ई-श्रम कार्ड असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा। आता हे पैसे तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आहेत, कोणते लाभार्थी यासाठी पात्र असणार आहेत, तसेच अर्ज कसा व कुठे करायचा याबद्दल संपूर्ण अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। पाहूयात हे 3000 रुपये तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आहेत। मित्रांनो, आता तुम्हाला ई-श्रम कार्डवर 3000 रुपये मिळणार आहेत, म्हणून खूप माणसे ही ई-श्रम काढण्यासाठी जात आहेत, परंतु त्यांना हेच माहीत नाही की हे पैसे त्यांना कशा प्रकारे भेटणार आहेत। तर हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी अर्ज करावा लागणार आहे। यासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे। मित्रांनो, अर्ज करण्याकरिता तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात। तर सर्वात पहिले आहे ते म्हणजे तुमचे आधार कार्ड, त्यानंतर बँकेचे पासबुक आणि पॅन कार्ड, हे तीनच कागदपत्र तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागणार आहेत। आता ई-श्रम कार्डाच्या माध्यमातून हे 3000 रुपये तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात। परंतु मित्रांनो, या योजनेसाठी काही अटी शासनामार्फत लागू करण्यात आलेल्या आहेत। तर या अटी काय आहेत ते आपण या ठिकाणी पाहून घेऊयात। मित्रांनो, पहिली अट आहे या ठिकाणी अर्जदाराचे वय हे 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असणे अतिशय आवश्यक असणार आहे। त्यानंतर दुसरी आहे अर्जदाराला कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरी नसावी, म्हणजेच तो सरकारी नोकरदार नसावा। त्यानंतर तिसरी अट आहे अर्जदार आयकरदाता नसावे। त्यानंतर चौथी अट आहे अर्जदाराचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। तर मित्रांनो, अशा प्रकारच्या अटी या योजनेसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही या अटीमध्ये बसत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करावा लागणार आहे। अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन अर्ज करू शकता। मित्रांनो, 28 जिल्ह्यामध्ये या योजनेचे पैसे भेटण्यास सुरुवात ही झालेली आहे। त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून अर्ज केला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा। मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा ई-श्रम कार्ड काढले असेल आणि तुम्हाला अद्यापपर्यंत पैसे भेटलेले नसतील तर तुम्हाला तुमची eKYC करून घ्यावी लागणार आहे, तरच हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। मित्रांनो, ई-श्रम कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। त्यामुळे ही माहिती तुमच्या मित्राबरोबर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।